नमस्कार मंडळी. मस्त अशा खिरीवर ताव मारून आम्ही गेलो धामणगावला बोधले महाराजाचं दर्शन घ्यायला. आमच्या नणंदबाई आल्या होत्या म्हणून सगळेच गेलो होतो. कारण हे बोधले महाराज आहेत वाकावचे आणि आमच्या आबू आल्या होत्या वाकावच्या, आमच्या म्हणजे यांची आजी. मग त्यांना यायचं होतं इथं दर्शन घ्यायला. मग म्हटले चला सगळेच. आज जरा निवांत होतो म्हणून म्हटलं तुम्हाला सगळं हे मंदिर तर दाखवावं. कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू शकले नव्हते, त्यावेळेस अंधार होता. अंधारात काही चांगलं शूट झालं नसतं म्हणून मी केलं नव्हतं. मग देवाचं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ मंदिरातच बसलो होतो. ही आमची लेकरं कशी खेळायला लागले ते लहानपणीच्या आठवणी. आपण पण मंदिरात किती खेळत होतो. हा प्रसन्न झालेला देव आहे असं म्हणतात. मला याची पूर्ण माहिती नाही आहे, पण हा देव पावतो असं म्हणतात. मग रात्री परत आल्यावर सासूबाई चुलीवर भाकरी करत होत्या, तोपर्यंत मी लसूण ती सोलत होते. आणि मग नंतर त्यांच्या भाकरी झाल्यावर मी त्याच तव्यावरती आलं, लसूण, खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता आणि मटण शिजायला घातलं होतं. म्हटलं आज नणंदबाई आले ते काहीतरी खास स्पेशल बेत करावा म्हणून मटणच आणलं. दारातच चूल मांडली होती. मिठाचं झाल्यावर मी चिकूला खाऊ घातलं आणि रात्री भाजी करायला ह्या बहीण भावांना सांगितलं, तुम्ही दोघंच करा म्हटलं भाजी. मी आता यूट्यूबर आहे म्हटल्यावर मी आता शूटच करत बसणार. मग ह्यांनी केली भाजी आणि त्यांच्या हाताखाली आमच्या नणंदबाई देत होत्या सगळं काय लागेल ते. आमच्या ह्यांच्या भाज्या खूप छान असतात हां, असं नाही की काहीतरी बनवलं असेल असं नाही, लय भारी बनवतात भाजी. तुमचे मिस्टर काही मदत करू लागतात का तुम्हाला स्वयंपाकात किंवा घरच्या कामात? नक्की सांगा. आणि ही बनली आमटी. कशी झणझणी चमचमी दिसते ना, बघूनच तोंडाला पाणी येते नुसतं. लय भारी भाजी बनवते त्यांनी. मग संध्याकाळी आम्ही बाहेरच बसलो होतो सगळे जेवायला. एकदम एकदम गावचा फील. शहरातल्या लोकांना काय माहिती आहे असलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी चहा पाणी केलं की गॅसच संपला आमचा आणि गॅसची गाडी येणार होती 10च्या नंतर. म्हणून म्हटलं चुलीवरच स्वयंपाक करावा म्हणून मी आणि आबू चपात्या करत होता. मग नंतर थोड्या वेळानं सासूबाई आल्या आणि त्या म्हणल्या राहू दे मी करते चपात्या. मग मी भाजत होते त्या करायला लागल्या होत्या. दारातून वरात चालली होती आमच्या लग्नाची. मग ही काय आमची 3 माकडं कशी भिंतीवर बसून बघते ती. मग दुपारी मी माझी नणंद आणि माझे मिस्टर आम्ही लुडो खेळत बसलो होतो. ही लाल कलरची सोंगटी मी घेतली होती. मला वाटलं मी जिंकते की काय, पण हारले मीच. उलटच झालं सगळं. मग ठरलं होतं की जो कोणी हारेल ना त्यानं काहीतरी खायला आणायचं. मग आणला वडापाव. सगळ्यांनी मस्त असा ताव मारला आणि दिवसाचा शेवट झाला ह्या कुल्फीने. तुम्ही खाल्ली आहे का ही कुल्फी? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.